रवींद्र चव्हाण हे त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते काही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा त्या पक्षाचे सर्वेसर्वा नाही. आता त्यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून भान असलं पाहिजे. बावनकुळे साहेबांनी त्यांचे कान टोचलेले आहेत. पैलवानकीचा शब्द थोडा त्यांनी खिशात ठेवावा. असे अनेक पैलवान पवार परिवाराने मातीत लोळवलेले आहेत. त्यामुळे पैलवानकी वगैरे शब्द काढू नये. ते एक सभ्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत असं आम्ही मानतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब जे त्यांनी जर बोललं असतं तर आम्ही उत्तर दिलं असतं. रवींद्र चव्हाणांना तशी नाकातल्या नाकात बोलायची सवय आहे. त्यामुळे त्यांचा नाकातला स्वर सध्या नाकातच आहे. तो जनतेच्या कानापर्यंत कधी पोहोचणार नाही. सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका संपूर्ण राज्यभर सुरू आहेत आणि पुण्याच्या अनुषंगानं अनेक नेते भारतीय जनता पार्टीचे पण त्यांच्या पद्धतीनं बोलतायत. आता चंद्रकांत दादांनी असं बोलण्याची काही गरज नव्हती ना, रवींद्र चव्हाणांनी अशी बोलण्याची गरज होती. शेवटी दादांनी त्यांचं स्टेटमेंट दिलं असेल तर त्यावर अशा प्रकारच्या धमकीवजा सूचना किंवा इशारा ज्याला म्हणतात असं काही बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. शेवटी महायुती म्हणून आपण महायुतीचा धर्म पाळला पाहिजे असं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचं म्हणणं आहे, शिंदे साहेबांचं म्हणणं आहे, आदरणीय अजितदादांचं पण म्हणणं आहे. पण अशा प्रकारे चंद्रकांत दादांना नेहमीच अधूनमधून खाज येत असते आणि ते खाज आल्यानंतर ते तसं बोलत असतात. पण तुर्तास तरी मी इतकं सांगतो की मुख्यमंत्री, गृहमंत्री हे प्रधानमंत्री हे अर्थातच भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि त्यांच्या वक्तव्याची आम्ही अजितदादांनी त्याची नोंद घेतलेली आहे. त्याच्यामुळे उगाच खेपल्या चंद्रकांत दादांनी काढू नये. महायुती म्हणून सगळं निवडणुकीला सामोरं जाऊन निवडणुकीत यश प्राप्त केलं पाहिजे. तुम्हाला बोलता येतात 2 शब्द तर 4 शब्द आम्हालाही बोलता येतात. पण आम्हाला महायुतीत कुठेही मिठाचा खडा टाकण्याची आमची इच्छा नाही.